तर प्रश्न असा आहे की व्यवस्था म्हणून आपण गृहीत धरल्या, कुठलीही व्यवस्था घ्या, शेती घ्या, आरोग्य घ्या, शिक्षण घ्या, उद्योगधंदे घ्या, समाजकारण घ्या, राजकारण घ्या, यात पूर्ण पारदर्शी, पूर्ण प्रामाणिक व्यवस्था, पूर्ण नैतिक व्यवस्था आहे का हे स्वतःला विचारून बघा. शेती जगाला जगवते, तर या शेती या व्यवस्थेतले भ्रष्टाचार नीट आठवून बघा. आणि सगळेच म्हणजे पिकं जन्माला घालण्यात ज्या अनैतिकता घुसल्यात त्याचं आपण काय करणार आहोत आणि त्या का आहेत. म्हणजे रासायनिक खतं वापरून आपली शेती वाया जाते हे साधं आहे. शेतकरी आत्महत्या करतायत, खूप साऱ्या आत्महत्या करतायत. वर्षाला साधारण 3-4 हजार आत्महत्या शेतकरी करतायत. त्या का होत आहेत? म्हणजे शेतकरी त्या अर्थानं शेतीत सुखी नाही, पण शेतकरी पुन्हा व्यापाऱ्याच्या भूमिकेत जाऊन आपल्याला अधिक पैसा मिळावा म्हणून ज्या पद्धतीची शेती करतो, रोगट आणि रासायनिक, तिनं माणसांच्या जीवाशी खेळ चाललाय हे ते शेती करणाऱ्यांना कळतंय की नाही. बरं, यांना यातनं माफी आहे का? ते एकटेच सुरक्षित राहणार आहेत आणि दुसरे आपले पिकं खाऊन मारणार आहेत अशा पातळीवर हे विचार करतात का? तर ते चूकच आहे ना हो. तुमची शेतीची भ्रष्ट व्यवस्था तुम्ही चालवणार आणि जगाला भ्रष्टाचारात डुंबवणार, तुमच्या विषाक्त पिकांमध्ये तुम्ही गुंतवणार जगाला, पण दुसऱ्या कुठल्या तरी रूपानं तुम्हालाही भ्रष्टाचाराचं बळीच ठरावं लागतं, हे का लक्षात येत नाही? कुठल्याही क्षेत्रात, कुठलंही घ्या, महत्वाची क्षेत्र जगण्याची ती आहेत. शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योगधंदे. उद्योगधंद्यांमध्ये काय चाललंय जगभर आणि भारतात सुद्धा? तर उद्योगधंदे जगातले सगळे आपल्याच हातात राहिले पाहिजे असं वाटणारा वर्ग 0.001% आहे. 0.001% आहे. त्या माणसाच्याच अवलादी आहेत ना. त्यांना नाही कळत का की जगातली सगळी संपत्ती, जगातली सगळी उत्पादनं आपणच ओरबाडून घेतली पाहिजे. तर आपण अमरपट्टा घेऊन जन्माला आलेलो नाही आहोत, आपण कधीतरी मारणार आहोत हे या प्रचंड पैशाची लूट करणाऱ्या लोकांना कळत नसेल का? आणि जर कळत असेल तर ते हे चाळे का करतात? आपल्याकडं अधिक पैसा असला पाहिजे, इतरांपेक्षा आपल्याकडे जास्ती पैसा असला पाहिजे, या स्पर्धेतनं विकृतीकडे जाऊन जगाची लूटमार करणं आणि जगाला गंडवणं, अधिकाधिक पैसा लुटत राहणं, यातनं काय मिळत असेल त्यांना? ते इतर लोकांना दुःखी करतायत, पण ते तरी सुखी जगतायत का? की विकृत आनंद घेत आहेत जगण्याचा, की आपल्यामुळं किती माणसं उपाशी मारतात, आपल्यामुळं किती माणसांचे हाल होतात, आपल्यासमोर किती माणसं लाचार होतात, याचा हे लोक विकृत आनंद घेत आहेत का असा प्रश्न पडतो. शिक्षण व्यवस्थेचं घ्या आणि विशेषतः भारतीय शिक्षण व्यवस्थेचं घ्या. पूर्ण भ्रष्ट व्यवस्था आहे, पूर्ण भ्रष्ट आहे. शिक्षक काय शिकवत आहेत आणि खरंच शिकवत आहेत का? शाळांमध्ये ज्ञान आहे का? शाळांमध्ये जे काही गोंधळ चालले सगळे शिक्षणाच्या नावाखाली, शिक्षणाचं झालेलं जे बाजारीकरण आहे, तर यातल्या शिक्षकांना, शिक्षण संस्था चालवणाऱ्यांना, पालकांना, शिक्षण व्यवस्था चालवणाऱ्या सरकारांना हे सगळं असं बटबटीत दिसत असूनही, विकृत दिसत असूनही हे याला आवर का घालत नाही
आणि आदर्श शिक्षण व्यवस्था जन्माला का घालत नाहीत? त्याच्यावर आपण एपिसोड करणारच आहोत, शिक्षण व्यवस्थेवर करणार आहोत स्वतंत्रपणे. पण मला आता या काळाच्या ओघाचं बोलायचं आहे. काळ कुठं आणून पोहोचवला आपण आणि का आणून पोहोचवला असा प्रश्न आहे. आरोग्याच्या क्षेत्रातला सगळा भ्रष्ट व्यवहार आहे, सगळा. कायदा आणि सुव्यवस्था नावानं जे काय पोलीस आहेत, न्यायालय आहेत, प्रचंड भ्रष्ट व्यवस्था आहे त्या. तर कधीतरी पूर्वी मी म्हणायचो उद्वेगानं की भ्रष्टाचार हा शिष्टाचार आहे असं एकदाच जाहीर करा आणि भ्रष्टाचार खुला करा. तेही एक वेळ चालेल ना हो. पण ते चेहरा दाखवायचा अभ्रष्ट असल्याचा आणि आंतरिक सगळा भ्रष्टाचारानं पोखरलेला देश. आणि कुठलंही क्षेत्र घ्या म्हणालो, तुमचं इंजिनिअरिंग घ्या, तुमचं वैद्यकीय घ्या, तुमचं आर्किटेक्चर घ्या, कुठल्या तरी दुय्यम प्रकारचे धंदे करायचे आणि काही करून जिंकायचं, धंदा करायचा आहे तर वर जायचं आहे आणि मग कसल्याही प्रकारचं काही करून. भारतीय शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, याच्याशिवाय कलांच्या व्यवस्था पण बघा. कारागिरी बोंबलली आहे भारतातली, पशुपालन बोंबललं आहे भारतातलं, कलाक्षेत्र बोंबललं आहे भारतातलं. भारतापुरतंच बोलायचं तर तुम्ही कुठलंही क्षेत्र घ्या, कुठलाही माणूस घ्या, तो जाती आणि धर्म नावाच्या चक्रात अडकून ठेवून त्याची ओळख तीच झालेली आहे. भारतात साहित्य आणि कला उत्तुंग का होत नाहीत, कारागिरी उत्तुंग का होत नाही, याची कारणं जातकारण आणि धर्मकारणात आहेत. म्हणजे आपल्याकडे एखादा माणूस थोडासा कोणी कर्तबगारीच्या पदावर गेला की आपले सगळे नीच भारतीय पहिल्यांदा त्याची जात शोधायला निघतात, तो कुठल्या जातीचा आहे. आणि मग ज्या जातीचा तो सापडेल त्या जातीच्या लोकांना त्याचा अभिमान वाटतो आणि इतर जाती त्याला टोमणे मारत राहतात. भारताचं मुख्य दुःख काय सांगू, भारतात भारतीय माणसंच राहत नाहीत. भारतात धार्मिक माणसं राहतात आणि भारतात जातीय माणसं राहतात. जात आणि धर्म या देशातले पूर्णपणे नष्ट झाल्याशिवाय इथली माणसं होणार नाहीत आणि भारतीय होणं शक्य नाही. एक चांगलं संविधान आहे भारताला, समान नागरिकत्व देणारं, सगळ्यांना समान मानणारं, सगळे सुखी झाले पाहिजेत अशी मांडणी करणारं. पण हे संविधान, याचा मुख्य अडथळा या देशातला इथले धर्म आणि इथल्या जाती आहेत. आणि धर्म मोजकेच आहेत, जातींच्या ढिगाऱ्याला अपार आहे. एक कुठलीही जात घ्या, ती नुसती जात नाहीच आहे. त्या जातीच्या पोटात सुद्धा 11 12 जाती आहेत. काही जातींमध्ये तर 11.5 जाती आहेत. उदाहरण देतो, भटक्यामुक्तांच्या 128 जाती महाराष्ट्रात नोंदल्या गेल्यात. मी त्या भटक्यामुक्तांच्या चळवळीमध्ये थोडं काम केलंय. कुठलीही एक जात घ्या, तिला किमान 11 जाती असणार, 11 जाती 100%. आणि गंमत अशी आहे, त्यातला योगायोग असं सांगायचं की 128 जातींपैकी बहुतेक जातींमध्ये 10वी 11वी 9वी जात ही गोपाळ नावाची असते. गोपाळ म्हणजे पशुपालक. म्हणजे त्या जातीच्या पोटात त्यांचे 11 तुकडे पडलेले आहेत, त्यातल्या एका तुकड्यानं गोपालक म्हणून जगायचं, पशुपालक म्हणून जगायचं, अशी व्यवस्था प्रत्येक जातीची आहे. हे कृषी संस्कृतीशी निगडीत गोष्ट आहे. पण या कृषी संस्कृतीचं नेमकं काय झालंय आणि एवढ्या जातींचं करणार काय? आणि मुळात आत्ता संविधान जन्माला आल्यानंतर 75 वर्षांनी देशाला खरंच जातींची गरज आहे का, खरंच धर्मांची गरज आहे का? म्हणजे काही मुलाखती मी पाहत होतो आणि ते तिन्ही धर्मांच्या लोकांच्या होत्या की
तुम्हाला काय वाटतं, संविधान मोठं की तुमचा धर्मग्रंथ मोठा? तर ते धर्म मोठा, तर ते म्हणाले आमचा धर्म मोठा. हे भारताचं मोठं दुःख आहे. भारतीय नागरिक भारतीय व्हायलाच तयार नाही असं दिसतंच. तो कुठल्या तरी भेदाचा प्रतिनिधी असतो. तो जातीय भेदाचा प्रतिनिधी असतो, तो धार्मिक भेदाचा प्रतिनिधी असतो, तो सांप्रदायिक भेदाचा प्रतिनिधी असतो, तो पंथीय भेदाचा प्रतिनिधी असतो, तो प्रादेशिक भेदाचा प्रतिनिधी असतो, तो भाषिक भेदाचा प्रतिनिधी असतो. एका महाराष्ट्रात प्रादेशिक भेद किती आहेत ते बघा. महाराष्ट्र म्हणून आज जे राज्य आहे तयार, या महाराष्ट्रात मराठी माणूस म्हणून एकोपा आहे का? आणि मराठी म्हणताना मला हिंदू नाही म्हणायचं. हिंदू म्हणजे नुसते मराठी नव्हेत. इथं सर्व जाती धर्मांचे लोक मराठीच आहेत, महाराष्ट्रात राहणारे. त्याचे प्रादेशिक तुकडे आठवा. कोकण आहे, मध्य महाराष्ट्र आहे, दक्षिण महाराष्ट्र आहे, उत्तर महाराष्ट्र आहेत, म्हणजे खानदेश आहे, मराठवाडा आहे, विदर्भ आहे. यांच्यात मराठी नागरिक म्हणून एकोपा दिसतो का? आणि तो जन्माला येऊ नाही शकत ना. का नाही जन्माला येऊ शकणार? 1960 साली महाराष्ट्राची स्थापना झाली. तिथून मराठी माणूस, महाराष्ट्री माणूस म्हणून एकवटायचा राहिलाच आहे. तो जुळवूनच घेत नाही एकमेकांशी. नाईलाजाने एका घरात कोंडून ठेवलेले जे लोक असतात त्यांना जगण्यासाठी आधार हवा असतो आणि ते दरवाजा शोधत असतात, कधीतरी फळ सापडेल आणि कधीतरी निष्ठून जाऊ. अशा पद्धतीनंच महाराष्ट्राच्या छताखाली लोक जगतात की काय असं वाटत राहतं. आणि हे बिकट आहे, हे भयंकर बिकट आहे. आणि बोलतानाही हिणकसपणे बोलतात एकमेकांबद्दल. तुम्ही कोकणी ना, तुम्ही खानदेशी ना, तुम्ही मराठवाडी ना, विदर्भातले ना तुम्ही, असलं बोलतात. अगदी नाईलाज झाल्यासारखी मराठी माणसं एकत्र नांदतायत असं काहीतरी चित्र आहे. आणि याला द्वेषाची किनार आहे. किंवा शिवीच्या पातळीवरच एकमेकांकडे पाहिलं जातं असं लक्षात येतं. हे शब्द शिव्या होऊन बसलेत. ते या विकृतीला का जातो आपण? आणि हे झालं महाराष्ट्राचं. असं राज्य प्रत्येक राज्यात आहे. प्रत्येक राज्यात उपप्रादेशिक तुकडे आहेत. पूर्वांचल, उत्तरांचल असले शब्द आहेत. मध्यांचल. आणि त्या भेदांनीच त्यांना पाहिलं जातं. गंमत म्हणजे त्या प्रदेशाचे लोक आपण या प्रदेशाचे आहोत याचा गर्व पण बाळगतात. आम्ही कोकणी आहोत, आम्ही विदर्भी लोक ना. आणि बोलतानाच्या यांच्या रोजच्या जगण्यात सुद्धा एकदा विदर्भाला या ना, विदर्भाचं आतिथ्य स्वीकारायला. एकदा विदर्भाचं आतिथ्य पहा, मराठवाड्याचं आतिथ्य पहा, कोकणाचं आतिथ्य पहा. जर सगळीकडेच आतिथ्य असेल तर महाराष्ट्राचं एकूण मिळून आतिथ्य का नाही तयार होत? त्यात या विदर्भ, मराठवाडा आणि याच्या उदबत्त्या लावतात कशाला? ह्या भेदाच्या उदबत्त्या आहेत. आणि माणसं ते स्वतःच्या भूमीत स्वतःचा अभिमान बाळगत असले तरी दुसऱ्या भूमीत त्यांच्याबद्दल शिवीसारखा हिणकसपणा असतो. तर आपण समजूतदार माणूस का नाही होत आहोत? सहानुभूतीशील माणूस, भावनाशील माणूस का नाही होत आहोत? आणि माणसाला आपल्या बरोबरीची किंमत द्यायला का शिकत नाही आहोत? आपण माणसं आहोत आणि दुसरी माणसं नाहीत असं वर्तणूक का आहे? किंवा ही माणसं आहेत ती आपल्यापेक्षा कुणीतरी खालची आहेत असं का आहे? आणि जातींचं लक्षण नेमकं हे आहे. धर्मांचंही हेच आहे. कुठलाही धर्म आजपर्यंत, जगातला कुठलाही धर्म आजपर्यंत दुसरा धर्म चांगला आहे आणि तो आपल्या बरोबरीचा आहे असं म्हटलेलं नाही. काही संत महात्मे म्हणत राहतात, त्यांच्या म्हणण्याकडे कुणी लक्ष नाही देत. सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण जे जगतो त्यात दुसरे धर्म आमच्या धर्मापेक्षा नीच आहेत, हिणकस आहेत असंच आपलं वर्तणूक आहे. तर हे असं ठरलं होतं का जगायचं मानवी समाजाचं?
जागतिक मानवी समाजाचं. पूर्वी फार टोळ्या होत्या आणि त्या टोळ्या एकमेकांच्या लुटी करण्यावरही जगत होत्या. आत्ता गरज आहे का खरं? एवढा आधुनिक 2026 साली जग झालं आहे. एवढ्या आधुनिक जगात या टोळीबद्धपणाची गरज आहे का? राज्याच्या टोळ्या, जातीच्या टोळ्या, उपजातींच्या टोळ्या, संप्रदायाच्या टोळ्या, विचारधारांच्या टोळ्या, व्यावसायिकांच्या टोळ्या, व्यापाऱ्यांच्या टोळ्या, शेतकऱ्यांच्या टोळ्या, उद्योगधंद्यांच्या टोळ्या, जातीय टोळ्या, धार्मिक टोळ्या, राष्ट्रांच्या टोळ्या. तर माणसाला 2026 साली 40 लाख वर्षाचा प्रवास करत आला माणूस. खरं तर तो 5,000 कोटी वर्षांचा आहे, पण हे 40 लाख ठळक वर्ष आहेत आणि त्यातले 80,000 वर्ष माणूस स्थलांतरित व्हायला लागला पृथ्वीवर, त्याची आहेत. एवढ्या सगळ्या दीर्घ काळात एका माणसानं दुसऱ्या माणसाला माणूस म्हणून किंमत द्यावी, अशा पातळीवर आपण का जात नाही आहोत अजूनही 2026 साली सुद्धा? तर आपण प्रगत आहोत का? आपण आधुनिक आहोत का? आधुनिकता म्हणजे माणूस असण्याची अक्कल येणं, आपण माणूस म्हणजे काय आहोत याची अक्कल येणं, आणि दुसरा माणूस म्हणजे काय आहे तो आपल्या बरोबरीचा माणूस आहे, त्यालाही समान हक्क आहेत आपल्यासारखेच, याची समज येणं म्हणजे आधुनिकता ना, प्रगती ना. तो काहीतरी एक पुरोगामी नावाचा शब्द आहे. ते प्रतिगामी म्हणत असतात स्वतःला काही. आता ती फॅशन आली आहे स्वतःला प्रतिगामी म्हणून घेणं आणि इतरांना पुरोगामी म्हणणं. पुरोगामी ही शिवी करून ठेवली आहे या काही मूर्खांनी. त्यांना हे कळत नाही की पुरोगामी जर मोबाईल वापरत असेल आणि प्रतिगामी जर मोबाईल वापरत असेल तर दोघेही पुरोगामीच आहेत. पुरोगामी म्हणजे पुरो म्हणजे पुढं, गामी म्हणजे चालणारा, पुढं चालणारा. तर हे जे तथाकथित प्रतिगामी बसलेत किडे, यांना ते कळलं पाहिजे की आपणही काळाच्या बरोबर पुढंच चाललोय. आपण विमानानं प्रवास करतो, आपण फ्लॅट्समध्ये राहतो, आपण खूप सुविधा जन्माला घातल्यात विज्ञानानं, त्या घेतो. तर आपण पुरोगामीच आहोत. स्वतःला प्रतिगामी म्हणून घेण्याची लाट आली आहे. ते ट्रोल्स असतात बहुधा, विकृत किडे. मुळात प्रश्न असा आहे की हे विकृत किडे का जन्माला येतात मानवी समाजात, आणि यांच्या दुरुस्तीची, यांच्या संस्काराची काही व्यवस्था नाही का? ती आहे ना. मानवी समाजानं सांगितलंय की मानवी समाज हा एकमेकांच्या मदतीनं जगेल आणि एकमेकांच्या आधाराशिवाय जगता नाही येणार. तरीही हे पुरोगामी, प्रतिगामी हे किडे काय करतायत तिथं? पुरोगामी प्रतिगाम्यांना बरोबरीचे समजत नाहीत, प्रतिगामी पुरोगाम्यांना बरोबरीचे समजत नाहीत. असलं काय विचित्र आहे? मी नेहमी खूप भाषणांमध्ये ते सांगत राहिलोय की देशातल्या कुठल्याही हागणदारीत जाऊन बघा, तुम्हाला ओळखू येत नाही कुठल्या माणसाचा कुठला गो आहे ते. त्याच्यावर जात धर्म लिहिलेलं नसतं. माणसाच्या जगण्यातला सगळ्यात मौल्यवान पदार्थ आणि एकमेव पदार्थ आहे तो गु आहे, असं मी ठामपणे सांगत राहिलोय. आणि शास्त्रीय सत्य किंवा मानवी सत्य म्हणून, सजीवांचं सत्य म्हणून सांगत राहिलोय. तो गुवाचा नुसता गु शब्द उच्चारला तरी आपल्याकडं ती किळस जागणारे भेदवाले लोक आहेत. अरे पोटात घेऊन फिरता तुम्ही, त्याच्याशिवाय जगू शकत नाही तुम्ही. ती प्रक्रिया होणं गरजेचं आहे. निसर्गानं तुम्हाला ती देणगी दिली आहे आणि अप्रतिम देणगी आहे. त्या बुडाच्या भोकातनं ते बाहेर पडलंच पाहिजे, ही कृती आहे. आणि जगातल्या सगळ्यांच्या बुडाची भोकं एकसारखीच असतात आणि एकच कृती करतात. तर सगळी माणसं एक समान आहेत. या पातळीला काय येत नाही जर हे शास्त्रीय वास्तव, सजीवांचं वास्तव तुम्हाला माहिती आहे तर. तुम्ही कशाचे आमचा धर्म श्रेष्ठ आणि आमची जात श्रेष्ठ, ती जात नीच? जग जाऊ द्या, भारत काळाच्या विचित्र कुठल्या विदारक कोपऱ्यावर का उभा आहे असा प्रश्न पडतो. याचं खरं कारण ते जगात खूपच प्राचीन संस्कृती आमची, असा डिंडिम बडवणारं हे राष्ट्र आहे. इथंच राष्ट्रातल्या राष्ट्रातच एकमेकांना सांगत राहता महान संस्कृती आमची, आणि विचारलं की महानपणाचं एक उदाहरण द्या. भारत कशात महान आहे ते सांगा. ते काहीतरी थातूर मातूर सांगतात आणि एक शब्द पुन्हा पुन्हा ऐकू येतो, भारत हा सहिष्णू लोकांचा देश आहे. खरंच आहे, खरंच आहे, खरंच आहे.
एकदा स्वतःची डोकी तपासून बघा. स्वतःच्या डोक्यात ठासून भरलेला दुसऱ्यांबद्दलचा द्वेष बघा, तपासून घ्या, तिरस्कार तपासून घ्या आणि मग सहिष्णू हा शब्द वापरायचा की नाही ठरवा. तुमच्यातले जातभेद, तुमच्यातले धर्मभेद, तुमच्यातले प्रदेशभेद, त्याचं काहीतरी एकदा ठरवा ना. तुम्ही कशात सहिष्णू आहात? तुम्ही इथं माणसं आमच्यापेक्षा नीच आहेत असंच बोलत राहिलेले आहेत. मिशनवर ताव द्यायचा आणि आमचा प्रदेशातली ही ते देवभूमी नावाचा शब्द आहे. केरळला देवभूमी म्हणतात, उत्तराखंडला देवभूमी म्हणतात, हिमाचलला देवभूमी म्हणतात. या देवभूमी आहेत. बाकीच्या काय आहेत? बाकीच्या काय आहेत? सैतान भूमी आहेत या. महाराष्ट्र सैतान भूमी आहे, ओरिसा सैतान भूमी आहे. काय लाल करून घेण्याचा प्रकार आहे हा? काहीतरी व्याख्या करा. आमची भूमी आणि तिची आरती. अरे भारत आहे हा. अख्ख्या भारताचं आत्ता कौतुक वाटू द्या ना. 78 वर्ष झाली ना. भारत तयार झाला. आहे का कोणाला कौतुक? त्यांचं ते प्रादेशिक अस्मिता आणि प्रादेशिक ते एक वाक्य सांगितलं जातं, विविधता में एकता. नाही झाली अजून. विविधता में द्वेष एवढंच आहे. ते एकतेचा ढोल बडवत फिरणारे लोक आहेत. नाही झाली एकता अजून. ते आहार विहार पोशाख याची असू द्या ना विविधता. तिथल्या काही प्रथा पद्धती त्यांची विविधता असायला हरकत नाही, पण एकोपा भारतीय म्हणून झाला पाहिजे. तो झालाय का? तो नाही झालेला अजून. प्रश्न पडतो कधी होणार आहे. आणि मग विषय येतो आपल्या सगळ्यांच्या आवडीचा, आपण ज्याच्यात सर्वात जास्ती रस घेतो असे 2-4च विषय आहेत. त्यात थोतांड क्रिकेट नावाचा एक खेळ आहे. त्याचं जे बाजारीकरण झालंय ते क्रिकेटच्या मागे लोक वेडे आहेत. सिनेमा नावाची एक गोष्ट आहे, तिच्या मागे एक लोक वेडे आहेत. आणि सगळ्यात आवडीचा सगळ्यांचा विषय म्हणजे राजकारण. मग या राजकारणानं काही वाट लावली का या देशाची? आणि राजकारण फक्त पुढारी खेळतात आणि पक्ष खेळतात असं आहे का? नागरिक राजकारण खेळत नाही आहेत का? आणि राजकारण वाईट आहे असं नेहमी म्हटलं जातं, तर फक्त वाईटच राजकारण केलं पाहिजे का? तुम्ही जे निवडून देता पुढारी किंवा तुम्ही तुमच्या कुठल्याही समूहाचे जे नेते तयार करता, त्या नेत्यांनी प्रामाणिक पारदर्शी आदर्श साधं जीवन जगावं असं साधं आहे. बरं, हे तुमच्याच समाजानं सांगितलं याचाही शोध मी लावलेला नाही. ते लोकसेवक असतात, नुसते राजकीय पक्षांचे नव्हे. तुमचे धर्म असू दे, तुमच्या जाती असू दे, तुमचे कुठले तरी संघटना असू देत, गट असू देत, यांना एक नेता तुम्ही निवडताच. आणि हा नेता नेहमी आदर्श प्रामाणिक पारदर्शी सच्शील सज्जन असला पाहिजे अशी तुम्हीच अपेक्षा करता, आणि ते तसे नसतात. तर हे जे विदारकतेचा कोपरा सापडलाय आपला, याच्यात हे लोक कुठं बसतात? ते हेच लोक जास्ती जबाबदार आहेत असं वाटतं. पण नागरिक म्हणून नागरिकांनाही मी जास्ती जबाबदार धरतो, कारण नागरिकांचा राजकारणाशी संबंध नाही असं होत नाही. नागरिकांना राजकारणात रस आहे, पण मग राजकारणी कोणीतरी सापडला चुकीमध्ये पापामध्ये, तर त्याला नावं ठेवणाऱ्यांचा जो गट आहे तो विकृत आनंद साजरा करतोय. तो त्याच्या पुढची काळजीच करत नाही की हे राजकारणी असे जन्माला येण्याची जबाबदारी आपली आहे, तर आपण काय केलं पाहिजे. तर नागरिकांचं बौद्धिक शास्त्र एकदा तपासलं पाहिजे. नागरिकच स्वतः भ्रष्ट आहेत असं वाटायला लागतं. त्याच्याशिवाय भ्रष्ट राजकारणी बोकांडी येणार नाहीत. भ्रष्ट धर्मकारणी, भ्रष्ट जातकारणी, भ्रष्ट संघटनाकारणी, विचारधाराकारणी हे कुठून जन्माला येतात? ते तुमच्यातून जन्माला आलेत ना. प्रश्न पडतो या भारताचं होणार काय नेमकं? कुठं जाईल हा प्रवास? देशाचं एकही क्षेत्र असं नाही आता की जे भ्रष्टाचारानं लिप्त नाही. आणि
संविधान, कायदा, मानवी नैतिकता सांगते भ्रष्टाचार वाईट आहे म्हणून. आणि प्रच्छन्न भ्रष्टाचार चालू आहे सगळ्या देशभर. गदारोळ आहे निव्वळ भ्रष्टाचाराचा. आणि सगळे राजकीय पक्ष हे भ्रष्टाचाराची अड्डे आहेत. सरकारी नोकऱ्या भ्रष्टाचाराचे अड्डे आहेत आणि आवाढव्य आहेत. आणि त्यांना लाजा पण नाही वाटत की आपण कुठल्या तरी आपल्याच बरोबरीच्या, आपल्या समानतेच्या माणसाला हिसकावून, ओरबाडून, बळी देऊन त्याचा गबर होतो आहोत. आणि या गबरपणाचा उपयोग काय, तर तुम्ही कितीही गबर व्हा, तुम्ही कितीही सुविधा अनुभवा, तुम्ही हजारो गाड्या बांधा, हजारो बंगले बांधा, हजारो इमारती बांधा, इस्टेटी करा, तुम्हाला मरण आहे. तर हे लेकाच्या मरणाला पण घाबरत नाही. एका जगण्यातच एवढा उच्छाद मांडतात आणि एका उच्छादात इतक्या लोकांना पीडा दिलेली असते यांनी. आणि हे भ्रष्ट नेते खूप लोकांना आपले नेते वाटतात. माझा तो जुना प्रश्न आहे की आपण निवडून दिलेल्या नोकराला, म्हणजे ते खासदार आमदाराला साहेब का म्हणायचं असतं? साहेब हा आपला शब्द आहे. तो सेवक आहे ना, तो म्हणवतो ना, हात जोडून मतं मागताना येताना मला सेवा करायची संधी द्या म्हणतो. आणि सेवा करायची संधी दिल्यावर तो आपला बाप होऊन बसतो. राज्यकर्ता म्हणतात त्याला. राज्यकर्ता लोकशाहीमध्ये ही व्याख्या आहे. आणि होणार काय हा प्रश्न का नाही पडत की हे जाणार कुठे आहे, कुठपर्यंत जाणार आहे आणि किती पिढ्या यात बळी जाणार आहेत, सडणार आहेत, हा तो साधा मुद्दा आहे. बेकार वाटतं हे ऐकताना, पाहताना. आणि हा मग काळजीचा मुद्दा होऊन बसतो की हे सगळं जाणार कुठं, हे सगळं आलं कुठून, हा पहिला प्रश्न आहे. आणि का आलं, आणि खरं जे आलेलं जे आहे त्याची गरज आहे का. इथं भारतात समान आर्थिक अधिकार, समान आर्थिक जगणं हे जन्माला का नाही घालू शकलो आपण 78 वर्ष. आणि याची जबाबदारी पुढाऱ्यांची आहे, तशीच नागरिकांची नाही का. आणि ते बाद झालं, अडाणी नागरिक आहेत आणि अमुक आहे आणि त्यांना कळत नाही वगैरे, असं काही नाही. लाखो वर्ष या समाजात राहत आहेत ते नागरिक. लाखो वर्षानंतर यांना समज येत नसेल की आपण जे काही भ्रष्ट वागतो आहोत त्याचेच फलनिष्पत्ती म्हणून राजकीय पुढारी, आपले नेते, आपलं पोलीस खातं, आपलं न्यायालय पूर्ण भ्रष्ट आहे. आपल्यामुळंच भ्रष्ट आहे. ते भ्रष्ट कोणाला लुटून होतात, तर यांना. तर लुटून देणारेही भ्रष्टच आहेत ना. मला लुटा म्हणणारे भ्रष्टच असू शकतात ना. तर त्यांना का नाही सांगता येत की नाही, मला नाही हे करायचं. त्यांची कामं व्हायला हवी असतात का. नाही ना होऊ देव कामं, राहू दे ना रखडत. असं काय अडलंय, करा कष्ट, जगा. तर त्याला अडथळा म्हणून पुढारी, पोलीस अधिकारी, न्यायालय, या सगळ्या सरकारी यंत्रणा उभ्या आहेत. एक काम धडकं होत नाही अभ्रष्टपणाशिवाय. इथले रस्ते बांधले जात नाहीत, इथले दवाखाने नाहीत, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बोंबलली आहे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बोंबलली आहे. एक गाडी घेतली दुचाकी किंवा चारचाकी, तर तिच्या मागे जी लचांड लावतात, टॅक्सेस, आणि पुन्हा पोलीस अडवतात. आपण नागरिक, चांगले नागरिक, आदर्श भारतीय नागरिक आणि कायदेशीर भारतीय नागरिक आणि कायदा पाळणारे भारतीय नागरिक होणार कधी आहोत, की नाहीच होणार आहोत. हे असंच चालत राहणार आहे. असंच चालत राहायचं असेल तर हे तुम्हाला लक्षात आहे. तुम्ही दुःखात आहात का, राहा, दुःखाचा आनंद साजरा